आणि त्यानंतर जतीन पाटील यांना आपण सध्या बघतोय. इथून सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू स्ट्राइक एंट्री विशाल इथून घुटना टेकून पण फ्लाइट डिलिव्हरी होता. चेंडू लँड झाला, थोडासा लोअर होता आणि त्यामुळे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला विशाल या फलंदाजाने आणि पूर्णपणे बीट झालेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण सध्या बघतोय मिस्टर विक्रांत आहे. यावेळी फटका तर सजवलाय विशालच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ दी पार्क. दुसऱ्या चेंडूवरती येतोय षटकार. इथून विशालच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. विक्रांत वरती इथून हल्ला चढवला गेलाय. धावसंख्या होती ती 6. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक मनोज येतील या चेंडूवरती. एक चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होईल आणि या चेंडूवरती येतात एक धाव. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 7. इथून 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. दुपारचं सत्र आणि हवेचा झोत आता मात्र इथून येत असताना या मैदानावरती आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हे मैदान हवं हवंसं वाटणारं हे मैदान आहे. कारण हवा दुपारनंतर आपण दुपारच्या सत्राला जशी सुरुवात होईल नंतर हवेचा झोत इथे वाढला जाईल. पण चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. इथून फलंदाज सध्या आपण बघतोय तुषार पूर्णपणे बीट झालेत कारण चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती सध्या आपण बघितलं तर डॉट बॉल येत असताना आपण बघतोय. गती परिवर्तन डबल माइंडिंग मध्ये गेले. दुविधा व्यवस्थेमध्ये गेले. इथून आपण सध्या बघितलं पुढे खेळू की मागे खेळू पण तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक चांगली गोलंदाजी पण इथून उंची गाठले पण चेंडू नाही थांबणार. हवेच्या झोतावरती चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. शेवटच्या चेंडूवरती येतोय मोठा फटका आणि इथून R11 लगातो 6 संघ पोचलाय 13 वरती. आणि विनंती असेल T90 प्रीमियर लीगचे जे आपले सर्व म्हणजे जे या स्पर्धेचे आयोजक असतील त्यानंतर या सर्वांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर जे सहकारी आहेत म्हणजे या स्पर्धे या T90 प्रीमियर लीगसाठी ज्यांनी सहकार्य केलं आहे सध्या आमच्या मैदानावरती आहेत तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या कारण मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या द्यायच्या आहेत. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती असेल जे प्रेक्षक असतील जे आपले सिनियर खेळाडू असतील त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. हरीश पाटील विनंती असेल की आपले जे सिनियर खेळाडू आहेत जे मान्यवर आहेत त्यांना पाठवून द्या प्लीज. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण सध्या बघतोय संतोष सावंत. फ्लाइट एट होती. इथून थोडीशी लालच दिली होती विशाल या फलंदाजाला पण तिथून बॅटची एज लागली जाते. टोला चेंडू आदळला जातोय आणि त्यामुळे या चेंडूवरती येते एक धाव. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 14 धावा. गेल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर 69 धावेचा पाठलाग केला आणि तिथून अंबेश 11 विजयाच्या दिशेने वाटचाल केली.
तर चांगली सध्या आपण बघितलं गेलं तर चांगली इनिंग ती आपण बघितलं गेलं. अखिलेशच्या जबरदस्त धावा आणि आपल्या संघाला विजय केलाय. सध्या संतोष इथून झेलची संधी, झेल सुटला जातोय, झेल सुटला जातोय. महत्वाचा असेल हा झेल, येणाऱ्या काळामध्ये हा झेल वारंवार लक्षात राहील. कारण इथून ज्याच्या बॅटमधून मोठा फटका आला होता तुषार चव्हाण आहेत आणि तुषार चव्हाणच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता, पण तिथून झेल सुटला जातोय विक्रांतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संतोष सावंत सध्या आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडवरती विशाल पाटील आहेत. पुन्हा एकदा सज्ज. हो इथून फ्लाईट दिली गेले, पण विशालने या चेंडूला बघितलं आणि सोडून दिलं. बाकीचं काम सध्या आपण बघतोय. इथून जर आपण बघितलं गेलं तर पंच आमच्या दिशेने बोलतील, व्हाईट चेंडूचा इशारा येतोय आणि तिथून एक धाव अंकित केली जाते. धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा इथून खेळ पूर्ण झालाय. ओहो चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथून अँगल बनवलाय आणि थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडासा गिरकी घेतोय आणि तुषार इथून पूर्णपणे बीट झालेत. ऑन साईडचं क्षेत्र निवडलं होतं, पण तिथून बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. एक धाव इथून आपण जर बघितलं तर 22च्या रूपामध्ये अंकित केली जाईल. आणि सध्या आपण बघतोय तुमच्या व्यासपीठावरती प्रशांत असतील, जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून. सध्या आपण यावेळी फटका सजवलाय आणि चेंडूला धाडून दिले सरळ डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे. धावसंख्या होती ती म्हणजे 24 धावा. सध्या विशालच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय आणि विशालला विशाल खेळी करावी लागेल. म्हणजे आपण विचार केला तर पहिला सामना आपण बघितलं गेलं तर चांगल्या पद्धतीने व्हाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव येते. धावसंख्या 1 ने भर होते. फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 25 धावा. सध्या आमच्या व्यासपीठावरती T90 ची पूर्ण टीम, म्हणजे ज्याने T90 ह्या टीमने जेव्हा त्या मॉर्निंगच्या वेळी जेव्हा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावेळी केला गेला आणि ते आज रूप सध्या पाहायला भेटतोय. पण विशालच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका येतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. इथून संतोष सावंत वरती हल्ला चढवला जातोय विशाल पाटीलच्या माध्यमातून आणि संघ पोहोचतोय 31 धावेवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. हो यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथून धावचीची संधी असेल का. पंच इथून इम्प्रेस नव्हते कारण चेंडू सध्या मला वाटतं की संतोष सावंत पंचांच्या समोर आले असं चित्र आहे सध्या आणि त्यामुळे इथून पंचांना दिसलाच नाही फलंदाजाचा जो रेंज होता. इम्पॅक्ट चेंडूचा दिसला नाही आणि त्यामुळे डिसिजन तो मध्ये इथून जर विचार केला तर सध्या आपण बघतोय आणि त्यामुळे इथून 2 षटकांचा खेळी पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 31 धावा. जमेची बाजू अशी आहे की सध्या तरी R11 लगातो 6 या संघाचा कुठल्याही प्रकारचा गडीबाज झाला नाही आणि त्यामुळे इथून सध्या तरी एक चांगल्या स्थितीमध्ये आहे.
तो म्हणजे R11 हा संघ पाहायला भेटतोय. सध्या आपण बघतोय T90 हा संघ ज्याने उभा केला. सध्या ते जे आपले मास्टर खेळाडू आहेत ते सध्या आपण बघतोय आमच्या DBNच्या स्क्रीनवरती पाहायला भेटले जातात. आणि नक्कीच आणि ते स्वरूप सध्या आपण या मैदानावरती बघतोय. T90 प्रीमियर लीग ज्याने T90 हा संघ उभा केला ते सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती आहेत. सचिन पाटील यांच्याकडनं ही माहिती येते आमच्यापर्यंत आणि महत्त्वाचं असते. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण इथून चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. गोलंदाज नाव सचिन आहे सध्या गोलंदाजी मार्कवरती. डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. पाहायचं आहे हो 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 काय घडलंय. जिथे गडीबाद होता राहिला असता पण तिथून या चेंडूवरती 2 धावा आल्यात. सध्या गोलंदाजाचे हात डोक्यावरती काय आहेत की जिथे आपल्याला गडीबाद भेटला असता. इथे जी पार्टनरशिप आहे जी 31 धावेची 33 धावेची पार्टनरशिप आहे या पार्टनरशिपला कुठे तोडता आलं असतं. पण तिथून आपण जर विचार केला तर जतीन पाटीलने थ्रो केला होता विशाल याला बाद करण्यासाठी पण तिथून यष्टांवरती नेम लागला नाही. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्या सचिन यांना आपण बघतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. उंची गाठले, लांबी कमी आहे आणि त्यामुळे इथून परतावं लागतंय. फलंदाज तुषारच्या खेळायला लागतोय. पूर्ण विराम. बॅक टू डगआउट गॉन. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय भावेश जैन यांना बघतोय. स्ट्राईक एंडवरती आहेत. उंच सगळं बांधायचे आहेत आणि इथून आपण शरीराची एसटी बघितली तर चेंडूचा खेळ आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. तीन चेंडू धावसंख्या होती ती 33. हो 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 चांगला चेंडू सरप्राईज केलंय. इथून फलंदाजाला सरप्राईज केलंय. फक्त फलंदाज या चेंडूकडे बघत राहिले कारण चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा किरकी घेतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक इथून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं पण धावचीच्या रूपामध्ये इथून सुखरूप पाहायला भेटतोय. मिस्टर भावेश यांना आपण सध्या बघतोय. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 34 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी केली. हो पुन्हा एकदा विशाल बीट झाले तिथून आणि इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 34 धावा. आता इथून आपण जर विचार केला तर संघ पटेल 11चा संघाने इथून कमबॅक केलाय कारण महत्वाची गोलंदाजी झाले आणि महत्वाच्या गोलंदाजाला आणून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली. मैदानाच्या आतमध्ये डीजे कडे जातोय आणि डीजेला देतोय सचिन. नवीन गोलंदाज आपण सध्या बघतोय. चौथं षटक हाताळण्यासाठी मिस्टर जतीन पाटील याला बघतोय. समोरचा फलंदाज जर आपण बघितला तर भावेश जैन आहेत. पहिला चेंडू मोठा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
सध्या आपण बघतोय इथून भावेशच्या बॅटमधून एक मोठा फटका येत असताना आणि हल्ला कोणावर केलाय? हल्ला केलाय जतीन पाटील वरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जतीन पाटील. खोलवर डब्या चेंडू हाताळताना पाहायचा इथून रवी बंडा आले आणि इथून झेल पकडला जातोय आणि इथून परतावा लागतोय. भावेशच्या खेळ लागतोय पूर्ण विराम. बॅक टू डगआउट गो. नवीन बॅटर विकास सध्या आपण बघतोय. धावसंख्या होती ती 40 धावा. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. वाईट चेंडूचा इशारा येतोय कारण बराचसा चेंडू वाईट हाताळण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू जर आपण बघितला तर बराचसा बाहेर होतोय. विकास आलेत नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. जतीन पाटील आपण जर बघितलं तर रनअप जर आपण विचार केला तर एक 15 ते 20 पावलांचा हा रनअप. गती परिवर्तन केलंय, स्लॉट मध्ये चेंडू हाताळलाय आणि चेंडूला फेकून दिले सरळ डीप मिड विकेटला. षटकार. डीजे इथून जतीन पाटील वरती हल्ला चढवला गेलाय. धावसंख्या होती ती म्हणजे R11 लगा तो 6 संघ पोहोचलाय तो म्हणजे 47 धावेवरती. 2 गडी बाद आहेत. सध्या 3 चेंडूचा खेळ. राऊंड विकेटने गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू आहे. चांगला इथून चेंडू हाताळताना पडल्यानंतर खाली राहिलाय आणि त्यामुळे इथून फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसरा चेंडू हाताळताना वाईट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौथा चेंडू इथून जर आपण बघितला तर डॉट बॉल येत असताना इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. महत्वाचा गोलंदाज आहे आणि तिथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पण नो चेंडूचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंग होतंय आणि तिथून नो बॉल येत असताना सध्या आपण बघतोय फ्री हिटचा चेंडूही असेल. पंचांचा इशारा येईल. इथून हात हवेमध्ये फिरत असताना येणारा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिट वरती हल्ला चढवला जाईल का विकासच्या माध्यमातून? चांगला चेंडू होता पण तिथून ओव्हर स्टेपिंग होतोय. फ्री हिटचा चेंडू पाहायचा आहे. फ्री हिटच्या चेंडूला चार्ज केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रवीण आहेत पण इथून फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे या चेंडूवरती एकच धाव येईल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचला 49 धावेवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकास नॉन स्ट्राइक एंड वरती होते. आपण विशालाचा जर विचार केला तर आतापर्यंत 20 धावा बनवल्यात वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये आणि संघाला नेऊन ठेवले 49 धावेवरती. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा हात हवेमध्ये पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा. नाराज आहेत थोडेसे. आपण जर विचार केला तर रवी बंडा सध्या नाराज आहेत कारण एक चांगला चेंडू हाताळताना नो ओव्हर स्टेपिंग आणि सध्या तरी ही डोकेदुखी ठरलंय पटेल 11 या संघासाठी, कारण डॉट बॉलचं चित्र जेव्हा येते तेव्हा नो चेंडू येतोय आणि आता विशाल साठी इथून फ्री हिटचा चेंडू येईल. धावसंख्या 50 तर लागल्यात. सध्या आपण बघतोय 50 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. जतीन पाटील
यावेळी मोठा फटका खेळलाय, फ्री हिटचा चेंडू आहे पण चेंडू नाही थांबणार. या मैदानावरती चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद डीजे. शेवटचा गोलंदाज येतोय मनोज तळेकर. सध्या आपण बघतोय 6 चेंडूचा खेळ, कारण 56 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. महत्वाची गोलंदाजी इथून करणं गरजेचं होतं पण तिथून यावेळी फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेखा पार. चौकार. मनोज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी चेंडू जातो ऑन साइडला इंटू द गॅप. चेंडू ट्रॅव्हल होईल का? होईल होईल आणि चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो आणखीन एक सीमारेखा पार. चौकार. धावसंख्या होती ती म्हणजे 64. 64 धावा सध्या आपण बघतोय फलकावरती लागत असताना R11 पुन्हा एकदा लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येतोय. इथून चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते या चेंडूवरती आणि एकच धाव येते. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 65. 65 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या षटकाचा सध्या खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 26 वरती खेळतोय विशाल. 26 वरती विशाल खेळतोय पण विशाल नाही थांबणार. विशालने फेकून दिले चेंडूला डीप स्क्वेअर लेगला. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 71. 71 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. तिथून हिट केला असता तर नक्कीच विशाल धावचित बाद झाला असता पण चित्र नाही घडलं ते. आणि तो येणारा काल सध्या आपण बघतोय विशाल या नावाचा एक वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंजत असताना. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक जतीन पाटील नाही अडू शकत या चेंडूला. चेंडू जातो सीमारेखा पार. वन बाउंस. चौकार. लगता है मेरा मेरी राह में फूलों का रास्ता है मेरा सामने. मनोज वरती इथून हल्ले चढवले गेलेत. सध्या तरी मनोज महाग ठरतोय. 19 धावा खर्च केल्यात. संघ पोचलाय 75. 75 धावा.
पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होतोय, पाहायचा आहे झेलची संधी, मनोज चेंडू खाली आणि इथून परतावं लागतंय. पण महत्वाची इनिंग आहे विशाल पाटीलची, 12 मध्ये 36 धावा बनवल्यात आणि संघाला नेऊन ठेवले 75 धावेवरती. इथून 76 धावा बनवायचे आहेत, ते म्हणजे पटेल 11 या संघाला. तोपर्यंत आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत, पण नक्कीच मला वाटते सध्या तो संघ खेळतोय म्हणून थोडंसं आपण डीजेला संधी देतोय आणि एक सुमधुर संगीत. ಮಲ್ಲಿಗ ಬಾಣಗೆ ಅಂಬುಗಳೋ ಕಣ್ಣುನ ತುಂಬುಗಳೋ ಅಂಬಿಳಿ ಪೂನಿನ ನಂಬುಗಳೋ ಪುಂಜಿರಿ ತುಂಬಿಗಳೋ ಮುಲ್ಲ ಮಲರ್ಮಣಿ ಚೆಂಡುಗಳೋ ನಿನ್ಮಣಿ ಚುಂಡುಗಳೋ ತೆಂಟೆರಿಂದೆತ್ತುന്ന ಬಂಡುಗಳೋ ಪುಂಗಿನ ತುಂಡುಗಳೋ ओ सो तो एक बार जागो तो एक बार जब तेरी आंखों में झांको तो एक बार छू ले तो एक बार छेड़े तो एक बार बालों से मेरे तो खेले तो एक बार हीरे से उंगली दबाए तो एक बार पाँव से पाँव लड़ाए तो एक बार मेरे बगल में तू आ जाए तो एक बार होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को बोले तो एक बार, हंसे तो एक बार, तिरछी नजर से देखे तो एक बार, कचरा लगाए तो कचरा सजाए तो 16 सिंगार लुभाए तो एक बार, माथे की बिंदी बुलाए तो एक बार, नैनों की नींद उड़ाए तो एक बार, जाने चुरा के ले जाए तो एक बार. होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को. होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को. ಮಲ್ಲಿಗ ಬಾಣಗೆ ಅಂಬುಗಳೋ ಕಣ್ಣುನ ತುಂಬುಗಳೋ ಅಂಬಿಳಿ ಪೂನಿನ ನಂಬುಗಳೋ ಪುಂಜಿರಿ ತುಂಬಿಗಳೋ ಮುಲ್ಲ ಮಲರ್ಮಣಿ ಚೆಂಡುಗಳೋ ನಿನ್ಮಣಿ ಚುಂಡುಗಳೋ ತೆಂಟೆರಿಂದೆತ್ತುന്ന ಬಂಡುಗಳೋ ಪುಂಗಿನ ತುಂಡುಗಳೋ हाय सिल पे चटनी पीसते तुझे ये देख कर, पल्लू से पसीना पोंछते ये देख कर, रस्सी पे तेरे कुर्ते को डाल कर तेरे तन की खुशबू लो आँख मूंद कर तू बालों का जुड़ा बनाए तो एक बार, जाके कहीं बैठ जाए तो एक बार, मंद मंद मुस्काए तो एक बार. होती है फीलिंग्स चला चला मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू या. भावेश विशाल विनंती असेल की थोडस एक्स्ट्रा खेळाडू आले, जरा त्यांना बाहेर काढा प्लीज. रुटीन आहे त्यांची पण विशाल त्यांना बाहेर काढ डायरेक्ट. निधू जाऊन दे, सरळ जाऊन दे बाहेर, सरळ जाऊन दे. चला मैदानाच्या आतमध्ये सामनाही सुरू झालाय. कसं आपण बघितलं जर तर संतोष सावंत सध्या आपण बघतोय. डीजे सिडोय रीमिक्स सालबोनी से. फिर आ गए सब राज्य खुशे. तो क्या लगता था कि नहीं लौटेंगे? जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे.
चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. गोलंदाज नाव विकास आहे सध्या गोलंदाजी मार्क वरती. इथून पाठलाग आहे 76 धावेचा पाठलाग आहे. 30 मध्ये 76 बनवायचे आहेत. पहिला चेंडू इथून वाईट चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय. अभांतर एक धाव. मैदानाच्या आतमध्ये 30 मध्ये 75 धावा बनवायच्या आहेत. संघ जर आपण बघितला तर पटेल 11 या संघाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज. यावेळी ऑन साइडला चेंडू जातोय. तिथून आपण जर विचार केला तर क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतात. सध्या आपण बघतोय भविष्य याला चेंडूवरती येत असताना धावसंख्या 1 ने भर होते. फलकाची धावसंख्या जर विचार केला तर 2 वरती पोहोचतोय. तो म्हणजे पटेल 11 संघ. रवी बंडा आहेत सध्या महत्वाचा खेळाडू आहेत आणि अपेक्षा असतील. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉंग स्ट्राक रिजन आहे सध्या आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. सध्या तरी आपण बघतोय 2 धावा तर आल्यात आणि चांगला प्रयत्न. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात आणि हे महत्वाचे आहेत. येणाऱ्या काळामध्ये ह्या धावा नक्कीच दर्शवला जाईल. नो डाऊट. धावसंख्या होते ती 4. 2 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. ऑन साइडला जर आपण विचार केला तर 4 खेळाडू, ऑफ साइडला 5 खेळाडू. 30 सर्कल मध्ये आपण सध्या बघतोय. यावेळी फटका सजवलाय आणि रवी बंडाचा ट्रेडमार्क शॉट आहे हा. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. षटकार. नहीं लौटेंगे जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. धन्यवाद डीजे. धावसंख्या होती ती 10 धावा. 10 फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय. पहिलं पॉवर प्लेचा षटक आहे. मी म्हटलं होतं की इथून दुपारच्या सत्रानंतर फलंदाजाला खूप हवं वाटणारं हे मैदान आहे. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला 22 जण या चेंडूवरती येतील पाहायचं आहे. एक धाव तर इथून कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही कारण फेकी खूप ॲक्युरेट होते. बॅकअप केलं जाते आणि त्यामुळे या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावाने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पुस्तक 11 वरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. रवी बंडा आणि त्यानंतर संतोष सावंत अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली जाते. यावेळी मोठा फटका येतोय संतोष सावंतच्या बॅट मधून. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 17 वरती. पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा चेंडू. यावेळी जागा बनवले. इथून चेंडूला वेट केलं आणि त्यानंतर फोर्स केलं गेलं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. चला नवीन गोलंदाज सध्या आपण बघतोय किशोर किणी गोलंदाजी मार्क वरती येत असताना श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाकडनं सातत्याने खेळणारा हा खेळाडू सध्या आहे आणि या मैदानाचा या खेळाडूला एक्सपिरियन्स आहे आणि आज सध्या गरज आहे कारण इथून 76 धावेचा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा फलकावरती लागले गेल्यात. याच आस्किंग रन रेटने जर बॅटिंग करत राहिला तर
आपण जर विचार केला पटेल 11 संघ 4 षटकांमध्ये विजयापर्यंत पोहोचू शकतो. मग मैदानाच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. सध्या रोखलं जाईल का किशोर किनीच्या माध्यमातून, ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. रवी बंडा आहे सध्या स्ट्राईक एंडवरती. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहायचं आहे. किशोर किनी राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवरती येत असताना हो 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 यष्टी वाकवले. मी म्हटलं होतं एक्सपिरियन्स आहे आणि सध्या तरी फ्लाईट डिले होती आणि 2 पायांच्या मधून चेंडू यष्ट्यांवरती आदळला जातोय. रवी बंडा बॅक टू डगआउट गॉन. फाट मारी. अरे एक घोड घेतला की डोकं कसं तर नवीन बॅटर सध्या आपण बघितलं तर प्रवीण पाटील यांना आपण बघतोय. धावसंख्या 21 वरती एक पहिला गडी बाद आपण जर बघितलं तर रवी बंडाच्या माध्यमातून पुन्हा एकदा किशोर किनी सज्ज. मी म्हटलं होतं एक्सपिरियन्स आहे आणि या खेळाडूकडे तितकी व्हेरिएशन आहे. पाहायचं आहे. प्रवीण आहे नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हो 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 काय घडलंय. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होता. पडल्यानंतर थोडासा आत आला. फलंदाजी बीट झालेत त्यामुळे या चेंडूवरती येतो सध्या डॉट बॉलचं चित्र यायला येत असताना. कारण पहिल्या षटकांमध्ये धावा आल्या होत्या पण इथून किशोर किनीला का आणलं गेलंय, इथून रोखण्यासाठी आणलं गेलंय आणि सध्या ते चित्र होते मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू इथून निर्धाव हाताळलेत. 3रा चेंडू कशा प्रकारे हाताळलेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी प्रवीणचा फटका तर आहे. भावेश जैन या चेंडूचा पाठलाग करतील. शेवटच्या क्षणाला चेंडू शरीरावरती आदळून चेंडू जातो सीमारेखा पार. चौकार. चला चला वेळ जातोय प्लीज. धावसंख्या होती ती म्हणजे 25 धावा. इथून आता जर विचार केला तर 50 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ बघितला तर 21 मध्ये 51 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा फटक्याचं एलिव्हेशन कमी होतं पण तिथून क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं गेलं तर थोडीशी कमी पडताना पाहायला भेटले जातात. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात किशोर किनी या गोलंदाजाने. एक महत्वाची गोलंदाजी आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी सध्या पाहायला भेटते. महत्वाचा खेळाडू बादी केलाय किशोर किनी या गोलंदाजाने. संतोष सावंत सध्या बघतोय आपण. यावेळी संतोष सावंतच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेखा पार. येतोय बहारदार षटकार. गाडीचे धावसंख्या होते ती म्हणजे 32 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 19 चेंडू आणि 44 धावेची आवश्यकता. इक्वेशन चेंज होत आहे आणि या मैदानावरती इक्वेशन कधीही चेंज होते कारण पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. तिथून दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ खूप छान होता पण मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर किशोर किनीवरती सुद्धा हल्ला चढवला जातोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर संघ पोचलाय 32 वरती. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. शॉट फाईन लेगला तिथून क्षेत्ररक्षक येतात त्या चेंडूवरती. एकच धाव येईल आणि स्ट्राईक रोटेट केले. तिथून 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावपलकावरती लागले गेल्या त्यामध्ये 33 धावा. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 आणि 18 चेंडू विजयासाठी 43 धावेची आवश्यकता. डीजेकडे विशालकडे जातोय आणि एक तो एक सुमधुर संगीत.
भावेश चेन यांना आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. संतोष सावंत आहेत ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. वैयक्तिक 18 बनवल्यात 5 चेंडूंमध्ये. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथून चेंडू नाही थांबणार. चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. चौकार. धावसंख्या होती ती म्हणजे 37. 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय संतोष सावंत. इथून फायर होत असताना आपण सध्या किशोर किनी या चेंडूवरती येतात. चांगल्या प्रकारचा चेंडूला अडवलं गेलंय आणि 1 धाव येते. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोचतोय 38 वरती. आता चेंडूचा खेळ बघितला तर 15 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. माफ करा 16 चेंडू आहेत. 16 चेंडू आणि 38 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पण इथून 22चा चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव. अवांतर 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 39 धावा. सध्या आपण बघितलं तर T90 प्रीमियर लीग मध्ये विजय पाटील यांचं इथे हार्दिक स्वागत. आणि नक्की सातत्याने हे या संघातून खेळतात. यावेळी बॅट अँड पॅड मध्ये चेंडू आदळला जातोय. 1च धाव येईल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 41 धावा फलकावरती लागत असताना भावेश चेन सध्या तरी इम्प्रेसिंग गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क होती गोलंदाज. हो लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता हा. मैदानाच्या आतमध्ये बॅटला स्पर्शही झाला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय या षटकातील 35 ची आवश्यकता आहे. या 2 चेंडूवरती निर्णायक ठरेल. सध्या चेअरअप केलं जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडनं. कारण महत्वाचं आहे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं आहे. भावेश चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू सध्या ही डोकी ठरलंय. कारण लेग स्टंपच्या बाहेर पिच केलं जाते आणि त्यामुळे चेंडू पडल्यानंतर अँगलने अजून बाहेर निघतो. कारण आर्म ॲक्शनचा जर विचार केला तर इनस्विंगची ॲक्शन आहे आणि त्यामुळे लेग स्टंपच्या बाहेर पिच केल्यामुळे चेंडू थोडासा आणखीन बाहेर निघतोय. भावेश चेन आहेत सध्या गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळी पुन्हा एकदा बॅकलिपचा उपयोग केला जातोय. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडूला फेकून दिले सरळ सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद डीजे. जर आपण विचार केला तर सुरुवातीचे 3 ते 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते. गडी बाद केला होता त्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. तिथून वाईट चेंडू हाताळला आणि तिथून हा मोठा फटका. धावसंख्या होती ती म्हणजे 48. 48 धावा फलकावरती लागले गेल्यात. आता 13 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची आवश्यकता. समीकरण बदललंय मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय सध्या. संतोष सावंत फायर होत असताना इथून चेंडू जातोय सरळ काऊ कॉर्नर रिझन मध्ये. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते आणि इथून या षटकातील जर विचार केला तर 3ऱ्या षटकाचा खेळही पूर्ण होतोय आणि धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे सध्या 3 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 50 धावा
आता 12 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. 13च्या सरासरीने इथून फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 12 आणि 12 मध्ये 26 ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. मी अलबेली मुंबई वाली माझं नाव चमेली. मला वाटते की 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची आवश्यकता आहे. बारा 27 27 76 75 हुआ है. 76 करने का है. पन्नास धावा झाल्यात फलकावरती. आता 26 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ओ हो चांगला चेंडू इथून प्रवीणला बीट करण्याचं काम केलं जात आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत अखिलेश सध्या आपण बघतोय. पहिला चेंडू इथून डॉट बॉल. 11 चेंडू 26 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पाटीलला इथून करामत करावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळी सरळ बॅटने चेंडूला झाडून दिले सरळ आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. मी अलबेली मुंबई वाली माझं नाव चमेली. धन्यवाद डीजे. बॅटच्या टोला चेंडू लागला जातोय पण बॅट स्विंग इथून जर विचार केला तर खूप जोरात होता आणि त्यामुळे चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार येत असताना धावसंख्या होती ती म्हणजे 56 धावा. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट. फुल टच चेंडूला चार्ज केलंय. फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. षटकार. Exclusive Amit RD. धन्यवाद डीजे. धावसंख्या सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 62 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हो आणखीन एक चांगला चेंडू पण इथून सॅक्रिफाईस व्हावं लागेल आणि प्रवीणला इथून परतावं लागेल. गडी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. सोडून जायचं चौदा धावेची आवश्यकता आहे. (62) 62 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सध्या आपण बघितलं तर अखिलेश यादव आहेत. ओहो यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. फटका फसला. भावेशने प्रयत्न तर केला होता पण भावेशला बीट करत चेंडू जाईल. 1 बाउन्स. सीमारेखा पार. चौकार.
चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विशाल पाटील, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला विशाल पाटील, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. T90 प्रीमियर लीग पर्व पहिलं आहे सध्या आपण बघतोय आणि एक जबरदस्त आयोजन नियोजन श्री सत्यनारायण क्रिकेटच्या मैदानावरती. T90 प्रीमियर लीग आणि T90 क्रिकेट क्लबचे सर्व जे मेंबर्स सध्या आपण बघितले होते आमच्या व्यासपीठावरती होते आणि अथक प्रयत्नानंतर हे स्वरूप सध्या आपण बघतोय या लीग मॅचचं. आणि त्या लीग मॅचमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची खेळ सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाज नेम, गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. टायगर वरती हल्ला चढवलाय. जतीन पाटील आल्या आल्या चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. सध्या मान्यवर आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न होत असताना वेलकम सर, हार्दिक हार्दिक स्वागत. T90 प्रीमियर लीग 2025च्या या धावसंख्या झाली ती म्हणजे 72. 3 धावेची आवश्यकता, 4 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे सध्या. R11 लगेतो 6 वर्सेस पटेल बॉईज पटेल 11 या संघासोबत हा सामना सुरू आहे सध्या. सेकंड इनिंगचा जर विचार केला तर इथून 5 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी खोदून काढले चेंडूला आणि चेंडू जातो. षटकार. कारण शेवटच्या क्षणाला पाय लाईनला टच झालाय आणि त्यामुळे झेल खूप छान पद्धतीने पकडला होता पण बॅलन्स नाही राहिलं बॉडीचं. त्यामुळे इथून विजयी होतोय पटेल. T90 पटेल 11 संघ इथून या सामन्यामध्ये होतोय विजयी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. धन्यवाद डीजे. नक्कीच. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली मिस्टर संतोष सावंत. ज्याची बहारदार खेळी या सामन्यासाठी आपण बघितली गेली तर संतोष सावंत ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच एक जबरदस्त मॅच आपण बघितली गेली. एक चांगल्या पद्धतीचे